हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे दिवाळी स्पेशल अशी झटपट बनणारी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी मैद्याच्या पिठाची चकली कशी बनवायची ते। तर बघा, नॉर्मली दिवाळीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चकल्या या बनवल्या जातात, पण मी आज इथं तुम्हाला अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने मैद्याची चकली कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा, मैद्याची चकली बनवण्यासाठी इथं मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। हा मैदा मी व्यवस्थित असा चाळून घेतलेला आहे। कधीही मैदा बघा चाळून घ्यायचा, त्यामुळे काय होतं त्यामधला जो कचरा वगैरे असतो तो व्यवस्थित साफ होतो। तर बघा, 2 वाटी मैदा मी एक सुती कपडा घेतलाय, त्या सुती कपड्यावरती हा मैदा मी काढून घेणार आहे। बघा, इथं मी एक रुमाल घेतलाय, तुम्ही रुमालाऐवजी दुसरा कुठलाही कॉटनचा कपडा घेऊ शकता। तर बघा, आता यामध्ये बघा हा मैदा छान असा यामध्ये ठेवून आपल्याला याची छान अशी छोट्या आकाराची पोटली बांधून घ्यायची आहे। आता याची पोटली बांधताना कधीही बघा जास्त घट्टसर बांधायची नाही आणि जास्त सैलही बांधायची नाही। बघा, अगदी हलक्या हाताने याची पोटली बांधून घ्यायची। आता याला बघा आपल्याला छान असं वाफवून घ्यायचंय, म्हणजे हा मैदा छान वाफवून घेतला की मस्त अशी आपली चकली खुसखुशीत होते। त्यासाठी बघा, वाफवून घेण्यासाठी मी या कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घातलंय। आता यावरती मी एक स्टँड ठेवणार आहे आणि या स्टँडवरती मी कुकरचा एक डब्बा ठेवणार आहे आणि त्या डब्यामध्ये बघा ही मैद्याच्या पिठाची पोटली ठेवणार आहे आणि झाकण ठेवून बघा याला 5 ते 10 मिनिटांसाठी फुल गॅसवरती छान असं वाफवून घेणार आहे। बघा, म्हणजे 1 ते 2 शिट्टी होईपर्यंत याला छान वाफवून घ्यायचं। इथं मी कुकरमध्ये करतेय, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये बघा थोडंसं पाणी ठेवून यावरती स्टँड ठेवून एखादं भांडं वगैरे ठेवून त्यामध्ये तुम्ही ही पोटली ठेवून छान असं हे पीठ वाफवून घेऊ शकता। इथं मी 2 शिट्ट्या होईपर्यंत कुकरला हे पीठ छान असं वाफवून घेतलेलं आहे। आता बघा हे गरम गरम आहे आणि मी हे एका प्लेटात काढून घेतेय आणि गरम असल्यामुळे बघा अगदी हलक्या हाताने या बघा पोटलीची छान अशी गाठ सोडून घ्यायची। तर बघा, या पिठाचा छान असा घट्टसर गोळा बनून तयार झालेला आहे। याचा व्यवस्थित घट्टसर गोळा बनून तयार झालं की समजायचं की आपलं पीठ इथं छान असं वाफरलं गेलंय। आता या पिठाचे बघा छान असे छोटे छोटे गोळे तयार झालेत। आता आपल्याला हे गोळे छान असे व्यवस्थित असे फोडून घ्यायचंय, म्हणजे हे पीठ बघा व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचंय आणि हे पीठ छान असं वाफरलं गेलंय, त्यामुळे मस्त गोळे तयार झालेले आहेत आणि बघा पिठाचा सुगंध सुद्धा खूप छान यायला लागलेला आहे। आता मी हे पीठ व्यवस्थित असं हाताने बारीक करून घेतेय। जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही एखाद्या भांड्याने छान असं यावरती कुटून बघा व्यवस्थित बारीक करून घेऊ शकता, किंवा तुम्ही एखाद्या खलबत्त्याने देखील बघा छान व्यवस्थित असं कुटून घेऊन हे पीठ बारीक करून घेऊ शकता। तर आता हे पीठ मी बारीक करून घेतलंय। आता मी एका चाळणीमध्ये बघा हे पीठ टाकून व्यवस्थित असं चाळून घेणार आहे। इथं मी पीठ चाळून घेतेय, तर तुम्ही बघू शकताय इथं सुद्धा आपल्या पिठाचे छोटे छोटे असे गोळे तयार झालेत, पीठ वाफरलं त्यामुळं। आता हे सुद्धा मी व्यवस्थित असे बारीक करून घेणार आहे आणि आता हे सगळं पीठ मी छान असं चाळून घेणार आहे। इथं मी सगळं पीठ चाळून घेतलंय। आता यामध्ये बघा मी अर्धी वाटी पांढरे तीळ घालतीये। पांढरे तीळ हे चकलीसाठी खूप महत्त्वाचे आहेत। पांढरे तीळ घातले तर चकलीला खरंच खूप सुंदर अशी टेस्ट येते। त्यानंतर यामध्ये बघा मी अर्धा चमचा हळद, त्यासोबत 1 ते 1.5 चमचा मी धना आणि जिरे पावडर बघा छान असं थोडंसं भाजून घेऊन त्याची छान पेस्ट करून घेतली होती, म्हणजे त्याची पावडर बनवून घेतली होती ती घातली आहे। त्यासोबत 1 चमचा मी लाल तिखट घातलंय आणि त्यासोबत बघा अर्धा चमचा मी ओवा हाताने छान क्रश करून घेतलाय आणि तो घातलाय बघा। त्यामुळं काय होतं, ओवा छान क्रश करून घातल्यामुळं काय होतं आपली चकली जी आहे ती मस्त खुसखुशीत होते आणि मस्त टेस्टी लागते बघा। त्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं। इथं तुम्ही मिठाचं आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि त्यासोबतच बघा इथं मी 3 ते 4 चमचे आपलं जे खायचं तेल असतं ते तेल मी व्यवस्थित असं कडकडीत गरम करून घेतलं होतं, ते तेल मी यामध्ये टाकून घेतलंय। इथं शक्यतो तेल घालताना कडकडीत गरम करून घ्यायचं, त्यामुळं काय होतं तेल इथं व्यवस्थित असं घातलं की चकली अजिबात आपली बिघडत नाही, व्यवस्थित होते, अजिबात तुटत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मस्त खुसखुशीत होते। आता या पिठात तेल घातल्यामुळं बघा पिठाला छान असे बुडबुडे यायला लागलेत। आता मी या चमच्याने पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेते, कारण तेल गरम आहे। तेल नॉर्मल थंड झालं की बघा हाताने मी छान हे पीठ चोळून घेणार आहे बघा, म्हणजे हे जे आपण घातलेले जो मसाले आहेत ते सगळे मसाले मी या पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहे।
तर तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित असं पीठ मिक्स करून घेतलंय। आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालून या पिठाचा छान असा घट्टसर गोळा मळून घेणार आहे। चकली बनवताना कधीही बघा या कणकेचा छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा। जर तुम्ही थोडासा जरी गोळा पातळ मळून घेतला तर काय होतं, तुमची चकली व्यवस्थित होते पण ती अजिबात खुसखुशीत होत नाही आणि बघा थोड्या वेळानंतर ती चकली कडक होऊन जाते किंवा नरम होते बघा। त्यामुळं शक्यतो इथं पीठ मळताना थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं, म्हणजे आपण चपाती बनवताना जसं बनवतो त्याच टाईपमध्ये कणिक मळून घ्यायची पण थोडीशी घट्टसर मळायची। तर इथं बघू शकता आपली कणिक मस्त अशी मळून तयार झालेली आहे। आता यावरती मी थोडंसं तेल टाकून छान अशी कणिक परत एकदा व्यवस्थित मळून घेते। त्यामुळं काय होतं, आपली कणिक मस्त छान हलकी फुलकी होते बघा। अगदी 1 मिनिटासाठी मी ही कणिक छान मळून घेतली। आता यावरती झाकण ठेवून मी परत एकदा 5 ते 7 मिनिटासाठी ही कणिक छान अशी झाकण ठेवून देणार आहे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट याची चकली बनवायला घेतली तरीही चालेल, पण जर तुम्हाला टाइम असेल तर तुम्ही यावरती झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी किंवा 10 ते 15 मिनिटासाठी ठेवू शकता। इथं 15 मिनिटासाठी मी कणिक छान झाकण ठेवली होती। आता बघा यावरचं झाकण काढून घेते। आता ही कणिक मी परत एकदा थोडीशी मळून घेणार आहे, म्हणजे अगदी 1 मिनिटासाठी छान कणिक मळून घेणार आहे आणि त्यानंतर बघा याचे मी छोटे छोटे आकारात गोळे बनवून घेणार आहे। इथं मी एकाच साईजचे छोटे छोटे गोळे बनवून घेते बघा। इथं बघा इथं मी चकलीचा जो साचा आहे तो साचा घेतलाय बघा, म्हणजे त्याची जी प्लेट आहे, कधीही चकली बनवताना त्याची जी प्लेट आहे ती बघा स्टार आकाराची असते, त्या टाईपची प्लेट घ्यायची, त्यानं व्यवस्थित अशी चकली होते। तर इथं बघा अशा पद्धतीचा माझ्याकडे हा शेवगा आहे, आमच्याकडे तर याला शेवगा म्हणतात चकली बनवण्याचा जो साचा असतो त्याला। तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। आता बघा या साच्यामध्ये मी व्यवस्थित अशी चकलीची जी प्लेट आहे ती प्लेट मी व्यवस्थित लावून घेतली आहे। आता यामध्ये बघा मी कणकेचे जे छोट्या आकाराचे गोळे बनवून घेतले होते त्यातला एक गोळा मी यामध्ये घालून घेते आणि बघा छान हलक्या हाताने याची मी एका प्लेटमध्ये चकली पाडून घेणार आहे बघा। तर तुम्हाला सुद्धा दाखवते मी इथे चकली किती व्यवस्थित अशी होते बघा, अजिबात तुटत वगैरे नाही, व्यवस्थित बघू शकताय तुम्ही किती छान अशी चकली बनवून तयार झालेली आहे। अजिबात चकली तुटलेली नाही, व्यवस्थित अशी बनवून तयार आहे। तर बघा अशाच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या चकल्या देखील इथं बनवून घेणार आहे। जर तुम्ही अशाच पद्धतीने आणि हेच प्रमाण वापरून जर चकली बनवत असाल तर तुमची चकली अजिबात बिघडणार नाही। जर तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी सुद्धा तुमची चकली परफेक्ट होते। तर बघा अशा पद्धतीने मी बाकीच्या ज्या राहिलेल्या चकल्या आहेत त्या सगळ्या चकल्या इथं बनवून घेणार आहे। इथं तुम्ही बघू शकता मस्त अशा चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत। आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते बघा। जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही एक छोट्या आकाराची प्लेट घेऊ शकता आणि त्या प्लेटवरती बघा पाठच्या साईडने मस्त हलक्या हाताने याची चकली बनवून घेऊ शकता। म्हणजे काय होतं, जर तुम्ही नवीन असाल, जर तुम्हाला तेलामध्ये चकली सोडताना बघा म्हणजे व्यवस्थित येत नसेल, म्हणजे टाकायच्या तेलामध्ये चकली तुम्ही फ्राय करायच्या टायमिंगला चकली सोडताना तुमची चकली तुटत वगैरे असेल तर तुम्ही बघा या प्लेटवरती छान अशी चकली बनवून घेऊ शकता। तर बघा तुम्ही प्लेटवरती चकली बनवून घेतली त्यामुळं काय होतं, तुमच्या ज्या सगळ्या चकल्या आहेत त्या एकाच साईजच्या होतील आणि बघा दिसायला देखील मस्त अशा सुंदर दिसतील बघा एकाच साईजच्या असल्यामुळे। आणि तुम्ही हलक्या हाताने बघा पलटी करून प्लेट छान अशी ही चकली काढून घेऊ शकता आणि मस्त हलक्या हाताने तेलामध्ये सोडू शकता बघा। इथं मी चकली बघा बनवायच्या टायमिंगलाच इथं तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल मस्त गरम झालं की यामध्ये बघा मी छान अशा हलक्या हाताने या चकल्या सोडून घेणार आहे। कधीही चकली फ्राय करताना तेल जास्त गरम करायचं नाही किंवा अगदीच थंड देखील ठेवायचं नाही। पहिल्यांदा तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर बघा मस्त गॅस सगळ्यात कमी करायचा, म्हणजे गॅस लो करायचा आणि त्या लो गॅसवरती छान अशा हलक्या हाताने या चकल्या फ्राय करून घ्यायच्या। तर मीडियम गॅसवरती चकली फ्राय केल्यामुळं काय होतं, आपली जी चकली आहे ती मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होते। आणि बघा मस्त तुम्ही कितीही दिवस ठेवली म्हणजे 15 दिवस ते महिनाभर तरी तुमची ही चकली आरामात टिकते आणि मस्त 1 महिन्यापर्यंत सुद्धा ही चकली तुमची खुसखुशीत राहते बघा। तर बघा अशा पद्धतीने मी या चकल्या मस्त तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे चकली मीडियम गॅसवरती फ्राय यासाठी करायची, त्यामुळं काय होतं बघा मीडियम गॅसवरती फ्राय केल्यामुळं तुमची जी चकली आहे ती मस्त आतपर्यंत छान अशी फ्राय होते
त्यामुळे शक्यतो चकली कधीही फ्राय करताना मीडियम गॅसवरतीच फ्राय करायची। आणि इथं जर तुम्ही गॅस फुल केला तर काय होतं, तुमची चकली तुम्हाला फ्राय झाल्यासारखी दिसते, मस्त असा वरतून कलर छान असा गोल्डन ब्राऊन आल्यासारखा दिसतो, पण तुमची जी चकली आहे ती आतून पूर्णपणे कच्ची राहते, त्यामुळे तुमची चकली नरम पडू शकते बघा। त्यामुळे शक्यतो चकली फ्राय करताना कधीही गॅस मीडियम ठेवायचा। तर तुम्ही बघू शकता आम्ही मीडियम गॅसवरती छान अशी चकली फ्राय करून घेतलेली आहे। तर अशाच पद्धतीने बघा मी बाकीच्या राहिलेल्या ज्या चकल्या आहेत त्या चकल्या सुद्धा मी छान फ्राय करून घेणार आहे बघा। इथं चकली फ्राय करताना कधीही कढई थोडीशी मोठी घ्यायची, जर तुमच्याकडे मोठी कढई नसेल तर तुम्ही छोट्या कढईत सुद्धा फ्राय करू शकता, पण मोठी कढई जर घेतली तर काय होतं बघा, तुम्ही एका टायमिंगला 3 ते 4 चकली व्यवस्थित आणि आरामात अशा फ्राय करून घेऊ शकता। पण जर तुमच्याकडे मोठी कढई नसेल तर तुम्ही छोट्या कढईमध्ये बघा 1 किंवा 2 चकली टाकून छान चकल्या फ्राय करून घ्यायच्या। चकली फ्राय करताना थोडासा वेळ गेला तर जाऊ द्यायचा, पण चकली व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची। इथं आपल्या मस्त अशा मैद्याच्या पिठाच्या चकल्या तयार झालेल्या आहेत आणि बघा मस्त खुसखुशीत चकली तयार आहे आणि दिसायला सुद्धा किती सुंदर अशी दिसायला लागली आहे बघा। मस्त हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। ही चकली फ्राय होण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 मिनिट लागतात। तर बघा आता अशा पद्धतीने मी सगळ्या चकल्या फ्राय करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता दिसायला किती सुंदर अशा दिसायला लागलेल्या आहेत। तर तुम्ही सुद्धा या मैद्याच्या पिठाच्या चकल्या या दिवाळीमध्ये नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत